लोकांना लय माज मस्ती झाली आहे, त्याच्यामुळे लोक थोडेसे नादात आहेत. बाबू शेठ माने बाबूशला वाटतं मथुरची गाडी जिंकावी. सर आणि मोहिल शेठ धुमाळ. मोहिल शेडदुमाळ राजा माणूस आहे. कोरेगाव मैदानात सुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या. बकासूरच्या विरोधात स्टेटमेंट द्यायचं सर. कधीच नाही. मी दुसऱ्याच्या गाडीवर जाऊन नाचलो, कुठं दुसऱ्याच्या वडापावच्या गाडीवर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये. आज आपण नेवरीच्या मैदानावर आलोय. नेवरीच्या मैदानावर निंबाळकर सर आहेत. आणि सर काय सांगचाल कोरेगाव मैदानाविषयी, काय सांगचाल कोरेगाव मैदानानंतर बऱ्याच टिप्पणी झाल्या तुमच्या, काय ह्या विषयावर काय बोलचाल? म्हणूनच गाडीवर बसून मुलाखत देतोय, कारण गाडीवर बसून नाचलो त्याच्यामुळे काही जणांच्या पोटात दुखलं. कारण गाडीवर बसून नाचण्याचा उद्देश हाच होता की मथुरचा पायरा मी केला होता. कारण माझ्या पायऱ्यातील पाखऱ्या बैल तोडून मी मथुरला दिला होता आणि मथुर त्या मैदानात हिंद केसरी झाला. बऱ्याच जणांना असं वाटलं की बाबा दुसऱ्याच्या गाडीवर बसून सरांनी जल्लोष केला, पण मी दुसऱ्याच्या गाडीवर बसलो. का बसलो, कशासाठी बसलो याची कारण मीमांसा आपण करणं खूप गरजेचं आहे. काही काही लोकांना जे अंध बघतायत तर त्या लोकांना पटलं नाही आपल्या बैलाचा पराभव झाला. पराभव सुद्धा तेवढ्या जिगरीनं मान्य करावा लागतो. मान्य तुमची हार झाली, मथुर जिंकला आणि मी मथुरच्या गाडीवर नाचलो. दुसरा बैल जिंकला असता तर तुमच्या बैलावर पण गाडीवर बसून नाचलो असतो आणि याच्यापूर्वी सुद्धा मी तुमच्या गाडीवर बसून नाचलोय, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही. पण काय असतं की ज्यावेळी एखादा पराभव जिवारी लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं ते वाईट वाटतं, समदुःखी होतं. माझ्या गाड्या हरल्या होत्या सरजा आणि सुंदरच्या, मात्र मथुरचं नियोजन मी स्वतः केलं होतं. कारण राहुलबाईंचा काय एवढा मथुर मोठा नामवंत बैल एखादा हिंद केसरीच्या मैदानाला येतोय आणि त्या बैलाला पायरा मिळत नाही, तर मी माझा पायरा तोडून त्याला दिला होता. आनंद झाला, आनंद आहे आणि आनंद राहील. बरं, आणि काय सांगचाल की बाबा आजचं मैदान झालं, आज आज पण वाटत होतं काय बकासूर आणि एकत्र म्हणजे तुमची गाडी एकत्र सगळ्याला वाटतं एकत्र पळावी? नाही काय तसं काय, गटाला चिठ्ठी टाकली होती पण चिठ्ठी आता शेवटी नशिबाचा भाग आहे, चिठ्ठी यावी का नाही. याच्यापूर्वी आपण चिठ्ठ्या मागून दुसऱ्याच्या गटात गाड्या झुकल्या होत्या, मात्र इथून पुढे ठरलं की चिठ्ठी आली स्वतःची तरच गाडी झोपायची. चिठ्ठी टाकली होती पण नशिबानं मान्य नव्हतं. दुसऱ्या गटात चिठ्ठी आली 4 नंबर 5 नंबर. कारण पारे मैदानात मला आठवतंय अजून 5 नंबर गटाची पण चिठ्ठी माझ्याकडे होती, 6 नंबर गटाची पण चिठ्ठी माझ्याकडे होती. त्यावेळेस मला बळजबरी गाडी झोपायला लावली होती 5 मध्ये. म्हणजे मी हारतो पण असं मैदान सोडून कधीच जात नाही. कारण मला अजून आठवते सुळेवाडीच्या मैदानात सुद्धा तुम्ही मैदान सोडून पळून गेला होता, विट्यातनं परत टेम्पो भरून आला होता. आणि पारे मैदानात सुद्धा माझी इच्छा असताना सुद्धा तुम्ही मला बळजबरी गाडी झोपायला लावली. मी पराभव मान्य करणार आहे आणि कितीही पराभव झालं तरी खाचणारा माणूस नाही, पण मी पळून जाऊन मैदान सोडणारा नाही, हेही लक्षात ठेवा. सर काय काय लोकांच्या कमेंट की सर बकासूरच्या विरोधात स्टेटमेंट द्यायचं सर. कधीच नाही, मी बकासूरच्या विरोधात नाहीच. मी एक चांगल्या खेळानं खेळतो आणि एखादा जर चांगल्या पद्धतीने खेळ खेळायचा असेल तर कॉम्पिटिशन पाहिजे. हो, कॉम्पिटिशन पाहिजे. बरेच बैलगाडी मालक गटात गाडी झुकत नाहीत लागली तर, पण का म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपापल्या सोयीनुसार खेळलं पाहिजे. कोरेगाव मैदानात सुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या, त्याच्याविषयी तर सध्या मी काही बोलत नाही ना, मला बोलायचं सुद्धा नाहीये. पण काय की गटात ज्या पद्धतीने नंबर टाकून मैदान होते त्या पद्धतीने नंबर टाकून मैदान झाली तर बरं होईल. काय होईल की एक बैल एकदाच पळेल, हारलं की गाडी घालायची आणि घरी जायचं. सर तुम्हाला म्हणजे काय 4 माणसांची नावं सांगतो, त्याविषयी सांगाय तुम्ही. राहुलबाई विषयी काय सांगता? नक्की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे, अडचणीच्या काळात उभा राहणारा आणि खऱ्या अर्थानं एक शब्दाला जागणारा पक्का माणूस. बर, आणि मोहिल शेठ धुमाळ. मोहिल शेडदुमाळ राजा माणूस आहे. काय बोलायचं त्याच्याविषयी? नाही, 4 शब्द सांगायचे. राजा माणूस आहे, स्वभावानं अत्यंत भोळा आहे. दुसऱ्याचं ऐकतो जास्त, स्वतःच कमी ऐकतो असं मला वाटतं. बर बर, आता अजून एक सांगतो, बाबू शेठ माने. बाबू शेठ माने शब्दाला जागणारा माणूस, अत्यंत शांत संयमी. बर, अजून एक सांगतो मला, मांगडे तात्या. मांगडे तात्या म्हणजे संयमी व्यक्तिमत्व, खूप काही शिकण्याजोगं आहे असं, अशा मांगडे तात्या आपले आदर्श व्यक्तिमत्व. एक गौतम भाई काकडे. गौतम भाईंविषयी बोलायचं म्हणजे की एक शांततेत राहून कार्यक्रम करणं आणि आपल्या मनासारख्या गोष्टी साध्य करून घेणं. बर, सचिन शेठ घरत. सचिन शेठ घरत म्हणजे अतिशय प्रेमळ मनाचा, दिलदार आणि राजा माणूस आणि अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व. म्हणजे सचिन शेठ घरत खूप प्रामाणिक, कधी कुणाच्या आद्यात नाही, माझ्यात नाही, कुणाच्याच नाही. बरं, जय शेठ पाटील.
50-50. त्यांच्याविषयी जास्त संपर्क नाहीये, पण ज्यावेळेस फोन येतो हा, त्यावेळेस खूप मोलाचा सल्ला देतात आणि महत्वपूर्ण सल्ला देतात. दैवत गोवेकर. नियोजनाचा बादशाह हा, आणि अत्यंत म्हणजे कधीही काय रात्री 1:30 वाजता कधी फोन केला तरी फोन उचलणारा माणूस, म्हणजे कधीच असा इग्नोर करत नाही माणूस बाकीच्या माणसांसारखं. बरं आता 2 बैल सांगतो, कुठली आवडते सांगा मला. मथुर आणि बकासूर यातलं कुठलं आवडतं तुम्हाला? आता बैल माझा मी या क्षेत्रात बकासूरमुळेच आलोय, त्याच्यामुळे मला बकासूर आवडतो, पण मथुर सुद्धा तेवढाच प्रिय आहे. मथुर दोन्ही पैकी मथुर का बकासूर? नाही तसा बकासूरच आवडतो. बकासूर. बरं सर्जा, मथुर आणि बकासूर एकत्र जर लागली तर तुम्हाला तुमच्या मनाने सांगायचं कोण जिंकू वाटेल, की बाबा शिव बकासूर जिंकू वाटेल का मथुर जिंकू नाही वाटेल का सर्जा? सध्याचा जर फॉर्म पाहिला तर मथुरले तुफान वेगानं पळतोय आणि त्याच्यामुळे सध्याच्या फॉर्म नुसार मथुर कुणाची पण गाडी मारू शकतो. नाही मारू शकतो की, पण तुमच्या मनाला काय वाटेल की मला तर वाटतं मथुरच मारेल, कारण सध्या तुफान मारेल नाही. तुम्हाला काय वाटतं कुठली गाडी जिंकावी असं? मला वाटतं मथुरची गाडी जिंकावी. सर्जा हरली तर चालेल. चालेल, काहीच अडचण नाही. राहुल बाईचं आणि तुमचं बोलणं झालं काय काय बोललं काय? नाही काय ना, येणाऱ्या दिवसामध्ये सर्जा मथुर पळणार आहेत ते पण तुम्हाला कळेल. सर्जन मथुर. नक्कीच. विठ्ठल नाना विषय काय सांगचाल? विठ्ठल नाना म्हणजे खऱ्या अर्थानं प्रामाणिक माणूस आणि अत्यंत साधा भोळा माणूस. नक्कीच. सर आता बघा प्रत्येक वेळा चर्चेतला मुद्दा, तुम्ही जरी चर्चेतला मुद्दा जरी नाव टाकलं तर निंबाळकर सर येणार समोर, म्हणजे जर युट्यूबला जर टाकलं काय सारखं चर्चेत तुम्ही कंटिन्यू चर्चेत असता? नाही नक्कीच, कारण माझा स्वभाव थोडासा स्पष्ट बोलणार आहे आणि मी स्पष्ट बोलतो. काही लोकांना पटतं, काही लोकांना खटकतं, काही लोकांना तर लय जिव्हारी लागतं, पण आता त्याला मी काय, माझा स्वभाव आहे, मी बोलत असतो, जे काय आहे ते सत्य मांडत असतो. काय आहे की काही लोकांना बैलगाडी क्षेत्रातलं वास्तव सत्य माहित नसतं. पडद्या पुढचं दिसतं, पडद्या मागं खूप साऱ्या घडामोडी असतात. त्या घडामोडी लोकांसमोर मांडल्यावर लोकांना वाईट वाटतं. जे आहे ते खरं आणि स्पष्ट बोलणं मला आवडतं. तुम्ही सर जरी तुमचा जरी बैल असला बघा, तुमच्या जवळच जरी कोण असलं एकदम किती पण असले, जर त्याच्या विरोधात किंवा त्याच्या बाजूने निर्णय झाला असला, चुकीचा निर्णय, आणि तुम्ही तरी पण आवाज उठवता? नक्कीच. काय गोष्टी कशा असतात की आपण बोललं तरी लोकांना वाईट वाटतं. या बैलगाडी क्षेत्रामध्ये जो बोलतो त्याला खूप त्रास होतो, असं मला वैयक्तिक क्रम करायचा एवढंच वाटतं. पण कसं आहे की बोललं पण पाहिजे, जे चुकतं तिथं बोललं पाहिजे. जर नाही बोललं तर त्याचा त्रास सुद्धा आपल्याला कधी कधी भोगावा लागतो. बरं आता तुमच्या आयुष्यातली सर्वात हे जी लढत कुठली सांगचाल? नक्कीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात प्रेक्षणीय लढत असेल की 61 पाट्याचं हिंद केसरीचं मैदान, ज्याच्यामध्ये मथुर आणि सर्जानं 1 नंबर करून हिंद केसरीचा किताब पटकावला होता, ते मैदान. बरं आता बकासूर आणि सर्जा एकत्र येतील का? ते मला तर वाटत नाही येतील. माझी पण आता इच्छा नाही. कारण काय की प्रत्येक वेळेस आपणच कमीपणा घ्यायचा. कारण लास्ट टाइम कर्जत मैदानामध्ये तो एक व्हिडिओ होता की डावीचा बैल तासात जातो म्हणून बैल देवदर्शनाला गेला. तो व्हिडिओ मला काढायला लावला होता युट्यूब वरनं आणि मगच पायरा देऊ असं सांगितलं होतं एका व्यक्तीनं. त्याच्यामुळे तो पायरा दिला होता. पण सध्या तरी आता मला वाटत नाही मी तसं काय करेल, कारण जे काय आहे ते स्पष्ट होतं. कारण त्या व्यक्तीनं स्वतः मला फोन करून सांगितलं होतं, सर मी अशा कारणासाठी बैल घेऊन चाललोय, तर मी ते स्पष्ट मागितलं होतं हे चुकीचं आहे. बघा, देवाला जा, देवाला पाया पडा, आपली बैल सुद्धा देवाला घेऊन जावा, याबद्दल माझं काहीच मत नाही. पण एखाद्या चुकीच्या अंधश्रद्धेला बळी पडून तुम्ही काहीतरी करून वेगळाच पायंडा पाडण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे उदाहरणार्थ मैदानामध्ये हे लिंबू टिंबू बऱ्याचशा गोष्टी चालू असतात, अंधश्रद्धा. माझा देवाला पाया पडायला जायला कधीच विरोध नाही, पण त्याच्या मागची जी काही अंधश्रद्धा आहे तर ती चुकीची आहे, तर त्या चुकीच्या प्रवृत्तीला विरोध आहे. मग आता कमेंट बॉक्स मध्ये काल शर्यत अड्डा मला वाटतं कमेंट बॉक्स होतं, कमेंट मध्ये पण नाव घेतली जातात की लिंबू बाई वगैरे असं तसं. कसं आहे माहितीये का, लोकांना बोलायला काही जात नाही आणि आपण लोकांची तोंड धरू शकत नाही. सोशल मीडियामध्ये काय आहे, घरी बसून कमेंट करणारे खूप आहेत, वास्तव त्यांना माहित नसतं आणि घरी बसून बोलणाऱ्यांच्या नादी आपण लागून, आपण वर बघणारी माणसं आहे, खाली बघायचं नाही. खाली बघत बसतो की आपल्या डोक्याला त्रास होतो, तो त्रासच करून घ्यायचा नाही. मात्र एखाद्या जर व्यक्तिगत टीकेवरती आला तर त्याला पण उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. कारण जर व्यक्तिगत टीका झाली तर बोललं तर पाहिजे ना. बरं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक स्टेटमेंट दिलेलं की बाबा माझ्या मथुरनं माझं स्वप्न पूर्ण केलं, पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या बैला म्हणून तर मी म्हटलं ना, बरेच लोक म्हणले की दुसऱ्याच्या बैलाच्या जीवावर उडी मारली. राहुलबाईंना सुद्धा असं वाटतं की मथुर हा माझाच बैल आहे, कारण त्या पद्धतीने आम्ही एकमेकांशी
खेळलोय. कारण मध्यंतरी राहुलबाई अडचणीचे कालखंडात होते त्यावेळेस आपल्या सुंदर आणि मथुरनं मुंबईमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. आणि आता सुद्धा राहुलबाई अडचणीत होते त्यावेळेस त्यांना मी पायरा दिला होता. आणि मी ज्यावेळेस माळशिरस हिंद केसरीला अडचणीत होतो त्यावेळेस त्यांनी मला पायरा दिला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने आमची मैत्रीचे संबंध आहेत. आणि त्याच्यामध्ये मला वाटलं की हा मथुर माझा बैल आहे. मला जर वाटलं की हा एखादा बैल माझा बैल आहे आणि त्याविषयी बोललं तर त्याविषयी वाईट वाटायला काहीच कारण नाही. लोकांना काय हो, दुसऱ्याचं जर आपण आपल्याला दुसऱ्याच्या वस्तूला जर आपण आपली वस्तू एवढ्या प्रेमानं म्हणलं तर त्याच्यामध्ये जर एखाद्याला जर वाईटपणा वाटत असेल तर त्यांच्या विचाराचा भाग आहे. मी काही जास्त बोलू फक्त मोहिल शेठ धुमाळचा आणि अर्णव शेठ साळुंकेचा आहे किंवा सचिन शेटकरचा नाही. मोहिल स्वतः म्हणतो हा बकासूर सगळ्या महाराष्ट्राचा आहे. का तर तेवढं प्रेम आहे. मला वाटलं की मथुर माझा आहे म्हणून मी म्हटलं आणि नक्कीच चांगल्या पद्धतीचा बैल आहे त्याच्यावर सुद्धा माझा जीव आहे. तर साई आता तुम्ही नवीनच वासरू घेतले आदत आहे वासरू बहुतेक ते वासरू सर्जा सुंदर पेक्षा नाव कमवलं असं लोक म्हणतात काय सांगतात? नक्कीच साई पळतोय नशिबानं चांगल्या चांगल्या वस्तू लागतात. संतोष शेठ तोडकर आमचे मित्र सहकारी आहेत त्यांच्यात आणि माझ्यात हे वासरू आहे आणि चांगल्या पद्धतीनं पळतं आहे. आज इथं घाटावर येऊन सलग 3 मैदानामध्ये सलग 3 गुलालाचा मानकरी आहे. बरेच लोक म्हणतात सर तुम्ही वस्तू घेतायत आणि तुम्हाला वस्तू लागतायत. कारण बरेच लोक घेतात 25-30 लाखाच्या वस्तू पण त्यांना वस्तू लागत नाही. आणि एवढ्या चांगल्या वस्तू आता आपण घेतोय की सगळ्या वस्तू आपल्याला पाळणाऱ्या लागतात. देवाचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद राहू. हो का, हा खेळात हारजीत होणारच. प्रत्येक वेळेस बैल आपल्या गुलालात राहील नाही. या क्षेत्रात प्रत्येकाचा अंत आहे आणि तो एक ना एक दिवस येणार आहे शेवट. कारण प्रत्येक रोजच बैल पळणार नाही. तो कधी ना कधी तर म्हातारा होणार आहे. त्याच्यामुळे लय माज मस्ती करून चालत नाही. आणि काय की लोकांना लय माज मस्ती झाली आहे त्याच्यामुळे लोक थोडेसे नादात आहेत. एक ना एक दिवस गर्वाचं घर खाली होतच. बदलला ना. साई कितीला घेतलाय सर? 5,51,000. 5,51,000. आणि आता मागती ती कितीला? महत्वाची गोष्ट नाही ना, विकायचा विषयच नाही. कारण आपण वस्तू पाळणारी वस्तू विकणारच नाही. नाव करतोय आपलं याच्यापेक्षा. म्हैसूर आहे का? म्हैसुरीत जातीतला आहे. सर कसं बघितलं ती कसं निवडलं तुम्ही काय? नक्कीच ते बीडचे आमचे मित्र आहेत अनिकेत त्यांनी मला फोन केला होता. तर मोहिलला त्यांनी एक वस्तू दिली होती आणि मला एक वस्तू दिली. मोहिलला न पळणारी वस्तू दिली. म्हणजे न पळणारी म्हणत नाही मी त्याला की नवीन वस्तू नवीन कोरी म्हणजे अजून ती काही जास्त पळली नाही. पण त्यानं बाकीची जी वस्तू दिली होती ती आपल्याला पळणारी वस्तू दिली होती. छान वाटलं. समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. कारण त्यांच्यामुळेच ही आपल्याला वस्तू मिळाली आणि अजून चांगल्या पद्धतीने दोघांचं नाव करतंय. भविष्यात संतोष शेठ तोडकर आणि रणजित निंबाळकर सर हे नाव साई नक्कीच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल आणि त्याचं खरंच श्रेय आहे अनिकेतला. सर म्हणजे तुमच्यात मला वाटतं सगळे आता जे बैल आहे ते म्हणजे राजवीर वगैरे आहे ते पण टॉपचे 3 आहे ते बैल. रोज मैदान खेळायला तर तुम्हाला म्हणजे रोज मैदान खेळता तुम्ही? नक्कीच मी तुम्हाला योगायोगानं सांगतो दैवत गोवेकर यांच्यामुळे मला खऱ्या अर्थानं सुंदर मिळाला होता. कारण दैवत गोवेकर म्हणले सर आता आदतचे मैदान भरपूर पडतात तुम्ही एक आदत घ्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पवनी घाला गेलो होतो त्याच्यावर गिरवीच्या आणि तिथं विषय चालला होता. विनायक शेठ लिंगरे यांनी एक 13 लाखाला वासरू मागितलंय. मी वैभवला म्हणलं ही वासरू आपल्याला घ्यायचं हे घे पैसे 15 लाख रुपये तू ते वासरू घेऊन या. वैभव गेला. वैभव म्हणला 15 तर सर काय ते देत नाही 18,51,000 आपल्याला ते देत आहे. तू वासरू घेतलं. विठ्ठल नाना यांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि स्वतः तुम्ही सुद्धा आला होता. पहिली मुलाखत तुम्हीच माझी घेतली की तुम्हाला सुद्धा वाटलं होतं की 18,51,000 या वस्तूला दिलेत सुंदरला. त्यावेळेस तुम्हाला सुद्धा त्या किमतीवर वाईट शंका वाटली होती? नाही नाना मी म्हणलं की वासरू जरा महागच लागलं सराला पण नाना म्हणलं महाग बीक ती काय विषय नाही पण वस्तू पळणार आज पळू उद्या पळू पण पळणार. पण नाना पण मनातल्या मनात म्हणला समजा महाग देत. नक्कीच कारण नानांना वाटत होतं की लय महाग झालं. पण पहिल्याच मैदानात गर्णिकेच्या मैदानावर सर्जाने सुंदर ज्या पद्धतीने पळाले अजून सुद्धा लोक ती व्हिडिओ बघतात पहिल्या मैदानाची. कारण त्या पळामध्ये इतकं मन रमून जातं. तर तो व्हिडिओ बनले की मनाचं समाधान वाटतं आणि असं वाटतं की सतत तो व्हिडिओ बघत राहावा. एवढा छान व्हिडिओ आहे तो. सर अजून एक प्रश्न म्हणजे उपस्थित करायला मला एक दोघाचा फोन आला की सरांनी एक बैल पळतोय म्हणजे बैल जर गरिबांना जर पाळला तर सर 100% बैल देणार. जर बैल पळत असला तर तुम्ही फोन आला तर म्हणजे काय म्हणता? काय देणारच की ज्याचा बैल पळतो त्याला बैल देणार 100% देणार. बघा आता माझ्या राजवीर नावाचा एक बैल होता ते 600 रुपयाच्या मैदानात त्या दिवशी 6-7 मुलं माझ्याकडे आली म्हणजे सर आम्हाला एक बैल द्या आम्हाला लय आवड आहे. मी त्यांना माझा राजवीर दिला टेम्पोत भरून दिला. त्यांना असाच दिलेला आहे सांभाळायला. तुम्हाला म्हणलं पळवायचा तेव्हा पळवा. त्या दिवशी सेमीला 3 नंबरला गाडी उतरली. कोरोना लय आनंद झाला. आमचं म्हणजे इच्छा होती की बाबा सराच्या कुठल्या पण बैला बरोबर एकदा पळावं. नाही नक्की पळावला आपण तिथं कसा पळायला आपली जोडी काय? नक्कीच चांगली गाडी पळते. तुमचा सुद्धा सर्जा नक्कीच भविष्यात नाव करेल. विषय फक्त पायऱ्यात असतो सर. इथं सर्वसामान्य बैलगाडी मालकाला लोक पैरे देत नाही. पैसा फेको
तमाशा देखो असं काम झालेलं आहे. सगळेच पैसे घेतात. आता तुम्हाला पण मध्यंतरी सांगितलं मी पण पैसे घेतो, कारण फॉर्च्युनर मधनं गाड्याला येतात आणि ही काही नाद करायला आलेत का नाही, ही एक आपलं नाव करायला आलेले आहेत. मग ह्यांच्याकडून नाव करायला पैसे घेतले त्याच्यात वावगं काही ठरत नाही असं मला पण वाटतं. ज्याची ऐपत आहे द्यायची आणि आपला बैल जर टॉपला पळत असेल तर त्याच्याकडून त्याचा बैल उजळत आणण्यासाठी खऱ्या अर्थानं वायदे घ्या. मग तो गरीब गाडा मालक असेल आणि एखादा मोठा गाडा मालक जर तुम्हाला म्हणत असेल की माझ्या बैलाला बैल द्या तर नक्कीच घ्या, कारण या क्षेत्रात गरीब कोण. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता इतक्या उशीर झालं पण मला एक तुमचा स्वभाव पडतो की तुम्ही टीका केली तरी पण दुसऱ्या दिवशी त्याच्या खांद्यावर टाकून फिरता. आता काय सांगता या विषयी? नाही नक्कीच वाद हा वैचारिक असतो, व्यक्तिगत वाद कोणाचाच नाही, वैचारिक वाद आहे. आपले लोकांच्या एकमेकांशी विचार पटत नाही म्हणून वाद होत असतात. जर आपल्याला त्याचे विचार पटत असते तर आपण त्याच्यावर वैचारिक टिप्पणी केलीच नसते. मात्र वैचारिक वाद आहेत आणि वैचारिक वादाच्या पलीकडे मैत्री असते. आणि जर आम्ही एक मित्र म्हणून एक वेगळ्या विषयावरती आमचे वैचारिक वाद आहेत. पर्टिक्युलर जीवन जगत असताना आमचे कोणतेही वाद नाहीत. वी आर अ गुड फ्रेंड्स. बरं, आता मोबाईल शेटून तुमचा फोन झाला, कसं काय बोलणं झालं काय? नाही त्यापासून नाही झालं, पण आताच मी आलोय मैदानात, थोड्या वेळाने दिसला महिला तर नक्कीच बोलेल. खांद्यावर टाकणार? नक्कीच नक्कीच. तर धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद.